श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. या अधिक मासामध्ये येणारी एकादश, कृष्ण पक्षामध्ये जी एकादश येते त्या एकादशीला परमा एकादशी असं म्हणतात. आणि अधिक मासामध्ये आलेली परमा एकादशी आहे. आणि या एकादशीला असं विशेष असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ह्या एकादशीच्या पर्वणीच्या निमित्तानं आपण या एकादशीची संक्षिप्त कहाणी, त्याचं एकादशीचं महत्त्व आणि इथं महात्म्य काय आहे तर आपण हे थोडक्यात पाहणार आहे. 15 दिवसाला एकादश येते आणि 15 दिवसाची एकादश आपण केली पाहिजे असं तुकाराम महाराजांचं आग्रहाची विनंती आहे, आग्रहाचं सांगणं आहे. 15 दिवसातून एक एकादश जर केली तर फराळाच्या मिशी धनी घेशी, म्हणजे तुम्ही फलाहार करून म्हणजे भगवंताला निष्काम भावानं तुम्ही जर भजलं तर तुम्ही त्याच्या निमित्तानं तुम्ही धनी, म्हणजे असा जो हा सृष्टीचा जो धनी आहे, ज्याने सृष्टी उत्पन्न केलेली त्यालाच तुम्ही प्राप्त करू शकाल. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा अभंग आहे का ही एकादश केली तर काय होईल बरं, म्हणजे किती या एकादशीला महत्त्व आहे नाही का. तर ह्या एकादशीच्या निमित्तानं आपण याची जी कहाणी आहे ती थोडक्यात बघणार आहोत. तर भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं ह्या सर्व एकादशीचं निमित्त करून प्रश्न विचारलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्णानं या प्रत्येक एकादशीचं जे महत्त्व आहे ते महाभारतामधून कसं आलेलं आहे आणि त्यांच्या काय काय कथा घडलेल्या आहेत हे सर्व सांगितलेले आहेत. तर असा हा दोघांमधील एक संवाद आहे आणि तो संवाद तो आपल्याला ह्या एकादशीचे ज्या आपण एकादशीचा जो भाग बघतो दर एकादशीचा 15 दिवसाचा, त्याच्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तर भगवान अर्जुन भगवंताला विचारतात, हे जनार्दन, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे, त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करतात आणि एकादशी व्रतामुळे कोणते फळ मिळते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. म्हणजे हे व्रत, दान, तप, जप हे जे माणसाच्या आत्मउन्नती होण्यासाठी हे साधनं आहेत आणि हे प्रत्येकाला करावंच लागतात. जसं शाळेमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं जे शाळेचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये जसं दिवसेंदिवस माणसाची उन्नती होत चालेल तसं हे परमार्थामधील हे उन्नतीचे स्थान आहेत आणि हे सोडायचे नसतात. हे एकदा आपल्याला अंगीकारले का आपली ही दिनचर्या होऊन जाते. म्हणजे आपल्याला तो दिवस कधी येईल असं त्याचा वाट पाहतो किंवा प्रत्येक दिवसाची जशी दिनचर्या असते तसं त्या दिनचर्यामध्ये हे सगळं बसून जातात आणि आपल्याला त्याचा एक छंद लागून जातो मनस्वी. कधी एकादशी येईल, कधी सोमवार येईल, कधी महाशिवरात्री येईल, कधी गोकुळाष्टमी येईल किंवा हे जे सण याच्याविषयी एक उत्सुकता, खूप उत्सुकता असतात. आणि ही उत्सुकतापोटीच आपण जे व्रत करीत असतो तर त्या व्रताची जी कहाणी आहे तर ते भगवान श्रीकृष्णानं असं सांगितलं का भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात परमा नावाची एकादशी येते. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि मनुष्याला इहलोकी सुख व परलोकी मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूची धूप, दीप, नैवेद्य व फुलांनी पूजा केली पाहिजे. या एकादशीची सुंदर कथा आहे. या एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा केली पाहिजे. तर धूप, दीप, नैवेद्य आणि फुलांनी पूजा करावी. या एकादशीची सुंदर कथा आहे जी महर्षीबरोबर कांपिल्य नगरात घडली होती, ती सांगतो लक्षपूर्वक आहे. कांपिल्य नगरात सुमेधा नामक एक मोठा धर्मात्मा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अतिशय पवित्र व मोठी महापतिव्रता होती. पूर्वीच्या काही पापकर्मामुळे हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्या ब्राह्मणाची पत्नी पतीची सेवा करीत असे आणि प्रसंगी अतिथीला भोजन करून स्वतः उपाशी राहत असे. म्हणजे तिचे पतिव्रता धर्म पाळत असताना जर कोणी अतिथी आला तर अतिथीला भोजन करून स्वतः उपाशी राहायचे, पण अतिथी उपाशी जाऊ देत नव्हते. एके दिवशी सुमेधा आपल्या पत्नीला म्हणाले, हे प्रिय, गृहस्थ आश्रम धनाशिवाय चालत नाही, म्हणून मी परगावी जाऊन काहीतरी काम करतो. तर ती जी सुमेधा आहे त्यांची सुमेधा जो आहे तो पत्नीला म्हणाला का मी बाहेर जातो आणि काहीतरी कष्ट करून धन कमवतो, का आपली परिस्थिती खूपच बिकट आहे आणि हे बिकट परिस्थितीमध्ये जास्त काळ राहूशी मला वाटत नाहीत. तर असं पत्नीला सांगत असताना त्यांची पत्नी म्हणाली
त्यांच्यात विचारविनिमय चालूच असताना पत्नीनं तिचा विचार ठेवला की हे प्राणनाथ, पती चांगले किंवा वाईट जे काही बोलेल पत्नीनं तेच केले पाहिजेत. मनुष्याला पूर्वजन्मीचे कर्माचे फळ मिळते. विधात्याने भाग्यात जे काही लिहिले आहे ते टाळल्याने टळत नाहीत. प्राणनाथ, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, जे भाग्यात असेल ते येथेच मिळेल. पत्नीनं पण तिचं जी बाजू आहे ती अशी मांडली तर आपल्याला जे मिळतं ते आपल्या सुदैवानं मिळणारच आहेत, कुठं जायची गरज नाहीत आणि जे आपल्या भाग्यात केलेलं आहे ते कोणी पुसून टाकू शकत नाही आणि मिळणार असेल तर ते मिळणारच आहेत. अशा प्रकारे त्या पत्नीचा युक्तिवाद ऐकून नंतर त्याचा जो पती होता, जो सुमेधा होता, त्यानं निर्णय बदलला आणि तो बाहेर जायचं त्यानं रद्द केलं. आणि एक दिवस काय घडलं, पत्नीचा सल्ला ऐकून ब्राह्मण परगावी गेला नाहीत आणि त्याच दरम्यान एका कौंडण्य मुनी तिथे आलेत. कौंडणी नावाचे मुनी त्यांच्या घरी आलेत. त्यांचे दर्शन होताच दोघे पती पत्नी त्यांना नमस्कार करून म्हणाले, आज आम्ही कृतार्थ झालो, आपल्या दर्शनाने आज आमचे जीवन सार्थक झाले. कौंडण्य मुनी त्या सुमेधा आणि त्यांच्या ती पत्नी होती त्यांच्या घरी आलेत आणि त्या घरी आल्यानंतर त्यांनी त्यांचा खूप अतिथीचा पाहुणचार चांगल्या पद्धतीत केला. कारण मुनीश्वर त्यांच्या घरी आले म्हणजे त्यांना असं वाटलं की आपली भाग्यदशा आता बदलणार, कारण ते आपल्याला याच्यातून काहीतरी नक्कीच मार्ग सांगणार. विश्वास आहे का आता माझे दारिद्र्य लवकरच नाहीसे होईल, आमचे दारिद्र्य नष्ट करण्याचा उपाय सांगावा. दारिद्र्य नष्ट करण्याचा उपाय सांगता येतो, फक्त ते करायचं असतं तर ते आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. मग यावर कौंडण्य मुनी म्हणाले, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील परमा एकादशीच्या व्रताने सर्व पाप ताप व दुःख दारिद्र्य नष्ट होते. अधिक मासात जो कृष्ण पक्षाची एकादशी येते ते एकादशी जर व्रत केलं तर त्यानं सर्व पाप ताप दैन्य सर्व नष्ट होईल. जो मनुष्य ही एकादशी व्रत करतो तो धनाढ्य बनतो. या एकादशीला कीर्तन भजन करत रात्री जागरण करावे. श्री महादेवाने कुबेराला याच व्रताच्या पुण्यामुळे धनाध्यक्ष बनवले होते. म्हणजे भगवान शंकरानं सांगितलं की कुबेरालासुद्धा जे कुबेर बनवलं त्याचं बी कारण असं सांगितलं की ह्याच व्रताच्या पुण्यामुळे झाला कुबेर. मग कौंडण्य मुनीने त्यांना परमा एकादशीच्या व्रताचा विधी सांगितला. मुनी म्हणाले, हे ब्राह्मणी, या दिवशी पहाटे नित्यकर्मातून निवृत्त होऊन विधिवत पंचार्थिक व्रत सुरू केले पाहिजे. पंचरात्री व्रत सुरू केले पाहिजे. ते व्रत 5 दिवसाचे आहेत. या दिवशी पहाटे नित्यकर्मातून निवृत्ती होऊन विधिवत पंचरात्री व्रत सुरू केले पाहिजे. जे लोक 5 दिवस निर्जला व्रत करतात, हा मोठा संकल्प आहे का याच्यात 5 दिवसाचा निर्जला व्रत करायचं आहे पद्धत आहे. ते आपल्या माता पिता व पत्नीसह स्वर्गात जातात. हे ब्राह्मणी, तू पतीसह हेच व्रत कर, यामुळे तुम्हा दोघांना अवश्य सिद्धी मिळेल आणि शेवटी स्वर्गप्राप्ती होईल. कौंडण्य मुनीच्या उपदेशानुसार त्यांनी परमा एकादशीचं 5 दिवस व्रत केलं. व्रताच्या पूर्णावतीनंतर ब्राह्मण पत्नीने एका राजकुमाराला आपल्याकडे येताना पाहिलं. व्रताचं सांगता झाली आणि त्या ब्राह्मण पत्नीनं एक राजकुमार येताना आपल्याकडे पाहिला. राजकुमाराने ब्रह्मदेवाच्या प्रेमाने त्याच्या उपजीविकासाठी एक गाव आणि सर्व सुखसोयीनं समृद्ध असे एक उत्तम घर दिले. दोघे या व्रताच्या पुण्यप्रभावाने इहलोकी अनंत सुख उपभोगून शेवटी स्वर्गात गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, जो मनुष्य परमा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व तीर्थाचे आणि यज्ञाचे फळ मिळते. भगवान म्हणतात अर्जुनाला, अरे हे जो मनुष्य परमा एकादशीचं व्रत नियमाने आणि मोठ्या आदरभावाने करतो त्याला सर्व तीर्थाचे आणि यज्ञाचे फळ मिळते. ज्याप्रमाणे या जगात चतुष्पाद प्राण्यामध्ये गाय आणि देवतामध्ये इंद्र श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व महिन्यामध्ये अधिक मास उत्तम आहेत. जसं या प्राण्यामध्ये गाय आणि देवतामध्ये इंद्र, 33 कोटी देव त्याच्यामध्ये इंद्र हा श्रेष्ठ आहेत आणि प्राण्यामध्ये गाय ही श्रेष्ठ आहेत, त्याप्रकारे ह्या अधिक सर्व महिन्यामध्ये अधिक मास हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. अधिक मासाचं सर्वांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. या महिन्यातील पंचरात्री अत्यंत पुण्यदायक. त्याच्यातही पंचरात्री व्रत म्हणजे 5 दिवस 5 रात्र पाणी न पिता भगवान विष्णूची पूजा अर्चा आणि व्रत करायचं, जप करायचा. अशा प्रकारे या महिन्यातील पद्मिनी एकादशी देखील या महिन्यातील पद्मिनी एकादशी श्रेष्ठ आहे. या एकादशी व्रतांचा सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य लोकाची प्राप्ती होते. अशा प्रकारे या परमा एकादशीच्या मागे त्या ब्राह्मणाला हा जो व्रत सांगितला
त्या व्रतानं त्यांच्यामध्ये कसा बदल झाला आणि या व्रताचा प्रभाव किती श्रेष्ठ आहेत, अशा प्रकारे ह्या परमा एकादशीची माहिती आपण थोडक्यात बघितलेली आहेत. तरी ही माहिती आपण सर्वांनी श्रवण करावी, इतरांना सांगावी, चॅनलला सबस्क्राईब करावा ही आपल्याला विनंती. जय हरी, जय हरी, जय हरी.